राज्य सरकारमध्ये सकाळी एकत्र शपथविधी करणारी शिवसेना भाजप दुपारनंतर मात्र एकमेकांचे खड्डे खोदत आहेत। सत्तेत एकत्र असलेल्या दोन्ही पक्षांनी मुंबईत वेगवेगळे रस्ते पाहणी दौरे आयोजित केले। विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे। शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यात महापौर स्नेहल आंबेकर, सभागृह नेत्या तृषा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे हे सहभागी झाले आहेत। मुंबईतल्या रस्त्यांवरून प्रवाशांना त्रास होत असला तरी यावरून राजकारण मात्र जोरात रंगलेला आहे। शिवसेना भाजपमध्येच हे राजकारण रंगून येते आणि त्याचाच एक भाग बघून जो शिवसेना आहे, शिवसेनेनं रस्ते पाहणी दौरा जो आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुरू केलेला आहे। आपल्यासोबत महापौर आहेत स्नेहल आंबेकर। मॅडम, केवळ राज्य सरकारचेच रस्त्यावरचे खड्डे दाखवण्याचा हेतू आहे का? नाही, तसं नाहीये। मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना कळण्यात यावं की फक्त बीएमसीचे रस्ते नाही आहेत, कारण इतर प्राधिकरणाचे पण रस्ते आहेत आणि त्याची कंप्लेंट वारंवार तेथील लोकप्रतिनिधींनी केलेला आहे। आणि लोकांनाही माझं आव्हान आहे तुमच्या मार्फत की तो रस्ता कोणाचा आहे ते बघून जर त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली तर त्याचं निवारण जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं। परंतु राज्य सरकारपेक्षा मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवर जास्त खड्डे दिसून येत आहेत। मला असं वाटतं तुम्ही ते दाखवून द्यावं, कारण तुम्ही सुद्धा एक नागरिक आहात आणि मी आज तुमच्यापर्यंत आले असं समजा आणि ते जर रस्ते असतील तर माझ्यापर्यंत लिस्ट द्या। आता सुद्धा PWDच्या रस्त्यांना जेव्हा मी व्हिजिट केले त्याबरोबर महाराष्ट्र शासनाची गाडी सुद्धा आले। मला असं वाटतं तुम्ही सांगितल्या रस्त्यावरती मी गेली तर मला असं BMCची गाडी सुद्धा येऊन ते भरून देऊ। तुम्ही आता मुंबई महापालिकेच्या रस्त्यावर दौरा करणार आहात। आपल्याबरोबर कृष्णा विश्वासराव आहेत। मॅडम, आज शिवसेनेनं दौरा आयोजित केल्यानंतर भाजपनं घाई गडबडीनं देखील रस्ते पाहणी दौरा केलेला आहे, ज्या ठिकाणी चंद्रकांत दादा सार्वजनिक बांधकाम मंत्री येत आहेत। चांगली गोष्ट आहे, भाजपनी पण रस्त्यावर व्हिजिट करावी जेणेकरून नागरिकांचे प्रश्न हे सोडवले जातील। एकीकडे महापौर व्हिजिट करतात, एकीकडे आमदार व्हिजिट केल्यावर मला असं वाटतं मुंबई शहरातले सगळे प्रश्न सुटतील आणि हे खड्डे लवकरात लवकर भरले जातील। कुठेतरी शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न जे आहे ते भाजप या ठिकाणी करते का? शिवसेनेला कोणामध्ये ताकदच नाही शह देण्याची। तर या ठिकाणी सकाळी शपथविधी शिवसेना भाजपने एकत्र घेतला असला तरी दुपारनंतर मात्र या ठिकाणी शिवसेना भाजपनं वेगवेगळे रस्ते पाहणी दौरा आयोजित केलेला आहे। त्यामुळे जी येणारी महापालिका निवडणूक आहे त्यामधली जी चुणूक आहे ती या ठिकाणी दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कौलकर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। सांताक्रूज येथील उड्डाणपुलाखालील सामाजिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे दौरा आपटून शिवसेनेचे नेते पुढे जात नाहीत। तोवर तात्काळ तिथले खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची गाडी जे खड्डे शिवसेना नेत्यांनी दाखवले ते खड्डे लगेच PWDच्या कर्मचाऱ्यांनी बुजवण्यास सुरुवात केली। यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्रीही दौरा करणार असल्यानं बहुधा या विभागाने तत्परतेने हे खड्डे बुजवण्यासाठी घेतले असावेत। याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे पाहणी जी आहे ती मुंबईच्या महापौरांनी केल्यानंतर या ठिकाणी लागलीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी खड्डे दुरुस्ती जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते महापौर गेल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला या ठिकाणी गाडी आलेली आहे आणि जी गाडी आहे त्यांच्या मार्फत ही जी खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी यानंतर याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वतीने ही पाहणी केली जाणार आहे। तत्पूर्वी हे सर्व खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जाते। अशाच प्रकारे जर शिवसेना भाजपनं मुंबईतल्या सर्व रस्त्यांवर पाहणी केली किंवा दौरा आयोजित केला तर मुंबईतले सर्व रस्ते अशा प्रकारे तात्काळ बुजवली जातील, एवढं मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कौलकर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।